नमस्ते दोस्तों, हिंदू धर्मातील लोकांसाठी श्रावण महिन्याला एक मोठं महत्त्व आहे। या महिन्यात भगवान शिवाची विशेष पूजा अर्चना केली जाते। श्रावण सोमवार व्रत अतिशय फलदायी मानले जाते। शिवपुराणानुसार जो व्यक्ती श्रावण सोमवारचे व्रत करतो, भगवान शिव त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात। श्रावण सोमवारची पवित्र कथा। सोमनाथ नावाचा एक साहूकार होता, जो भगवान शिवाचा अनन्य भक्त होता। त्याच्याकडे धनधान्य कशाचीच कमी नव्हती, पण त्याला अपत्य नव्हते आणि तो ह्याच इच्छेसाठी रोज शिवजींच्या मंदिरात जाऊन दिवा लावत असे। हे भोले भंडारी, मला अपत्याचे सुख कधी प्राप्त होईल? मी काय माझ्या अपत्याचा सुख न अनुभवता या जगातून निघून जाईल? हे भोले भंडारी, आपण तर सर्वांच्या मनोकामना पूर्ण करता, माझी विनंती ही ऐका भगवान। प्रभू, हा सावकार तुमचा अनन्य भक्त आहे। याला जर काही कष्ट आहे तर तुम्ही ते नक्की दूर केले पाहिजेत। देवी पार्वती, साहुकाराच्या घरी अपत्य नाही, तो ह्याच कारणाने दुःखी आहे। हे महादेव, तर आपण याला पुत्राचा वरदान द्या। ह्या भक्तावर कृपा करा प्रभू। पार्वती, साहुकाराच्या भाग्यात पुत्र योग नाही। अशा परिस्थितीत जर त्याला पुत्राचं वरदान दिलं तरी तो फक्त 16 वर्षापर्यंत जिवंत राहील। परंतु प्रभू, आपल्या भक्तांचा विश्वास आपल्यावर आहे, हे आपण नाही विसरणार काय? सावकार प्रत्येक सोमवार आपलं व्रत आणि पूजन करतो आणि आता तर श्रावण महिन्याचे पवित्र दिवस आहेत, जे तुम्हाला अतिप्रिय आहेत। तुम्ही त्यांची इच्छा पूर्ण केली पाहिजे प्रभू। ठीक आहे देवी पार्वती, मी माझ्या भक्त सोमनाथाला पुत्राचा वरदान देतो, पण त्याचा पुत्र 16 वर्षापेक्षा अधिक जिवंत राहणार नाही। मग दुसरे दिवशी भगवान शिवाने स्वप्नात त्या व्यापाऱ्याला दर्शन दिले आणि त्याला पुत्रप्राप्तीचे वरदान दिले, पण त्याचबरोबर त्याचा पुत्र फक्त 16 वर्षापर्यंत जिवंत राहील हेही सांगितले। मग व्यापारी स्वप्नातून जागा झाला। प्रभू, तुमची लीला तुम्हालाच माहिती आहे। माझ्या भक्तीत काहीही कमी पडणार नाही। तुम्ही दिलेलं वरदान मला मंजूर आहे। मग काही दिवस असेच निघून जातात आणि काही दिवसांनी साहुकाराच्या घरी एक मुलगा जन्माला येतो। त्या मुलाच्या आनंदात साऱ्या गावात मोठा उत्साह साजरा केला जातो। साहुकार हा खूप आनंदी असतो आणि मग बघता बघता अमर हा 12 वर्षाचा होतो। आणि मग एक दिवस साहुकार आपल्या मेहुण्याला सांगतात, दीपचंद, तू अमरला काशी नगरीत विद्या प्राप्तीसाठी घेऊन जा आणि रस्त्यात अमरच्या हाताने ब्राह्मणांना भोजन व दान दक्षिणा करून घे। आणि मग दोघंही मामा भाचा यात्रेला निघतात आणि खूप लांबचा प्रवास असतो, त्यामुळे ते जाऊन एका नगरात थांबतात। त्या नगरात राजाच्या मुलीचं लग्न असतं, त्यामुळे सनई चौघडे वाजत राहतात। अमर आणि दीपचंद तिथे जातात, पण नवरदेवाचा पिता आपल्या मुलाच्या एका डोळ्याने आंधळा असण्याने खूप चिंतित होता। त्याला भीती होती की राजा हे समजल्यावर विवाह नाकारेल आणि त्याची बदनामी होईल। मग तो अमरला पाहतो। हा मुलगा माझ्या पुत्राच्या वयाचा आहे आणि या नगरीत नवा देखील आहे। कोणी त्याला ओळखत नाही। का नाही या मुलाला वर म्हणून राजकुमारीशी विवाह करून देऊ। विवाहानंतर याला धन देऊन निरोप देईन आणि राजकुमारीला माझ्या नगरीत घेऊन येईन। आणि मग नवरदेवाचा पिता अमर आणि दीपचंदशी बोलतो। धनेच्या लालसेपोटी दीपचंद या लग्नाला होकार देतो आणि अमरला वराच्या वेशात सजवून राजकुमारी चंद्रिकेशी विवाह लावला जातो। राजाने पुष्कळ धन देऊन राजकुमारीला निरोप दिला। अमर राजकुमारीपासून सत्य लपवू शकला नाही आणि त्याने जाताना राजकुमारीला सर्व सत्य सांगितले। राजकुमारी चंद्रिका, तुझा विवाह माझ्याशी झाला आहे, पण मी वाराणसीला शिक्षण घेण्यासाठी जात आहे। आता तुला ज्याची पत्नी व्हावं लागेल तो आंधळा आहे।
पिताजी, महाराज, मी या मुलासोबत निरोप घेऊन जाणार नाही. माझा विवाह तर दुसऱ्या व्यक्तीशी झाला आहे, जो वाराणसीत विद्या घेण्यासाठी गेला आहे. राजा सर्व गोष्टी समजून राजकुमारीला महालात ठेवतो. इकडे अमर आपला मामा दीपचंदासोबत वाराणसीला पोहोचतो. अमरने गुरुकुलात शिकायला सुरुवात केली. हळूहळू वेळ गेला. अमर 16 वर्षाचा झाला. अरे, आज अमर उठलाच नाही. रोज तर लवकर उठतो. अमर मुला, अरे उठ. अरे, का उठत नाही आहेस तू? हे काय? नाही अमर, तू असं कसं आम्हाला सोडून गेलास? अरे, मी दाजींना काय उत्तर देईन? अमर माझ्या भाच्या, उठ बाळा. प्रभू, कोण इतका विलाप करत आहे? कोणाचा भाचा इतका दुःखी आहे? हे प्राणनाथ, मला त्याच्या रडण्याचा स्वर सहन होत नाही. तुम्ही त्याचे कष्ट नक्की दूर करा प्रभू. देवी पार्वती, हा तर त्याच व्यापाऱ्याचा पुत्र आहे. मी त्याला 16 वर्षाचे आयुष्य दिले होते. त्याचे आयुष्य आता संपले आहे. हे स्वामी, तुम्ही त्या मुलाला जिवंत करा, अन्यथा त्याचे आई वडील पुत्राच्या मृत्यूमुळे रडून रडून प्राण त्याग करतील. आपल्या परमभक्त साहुकाराच्या वर्षानुवर्षाच्या श्रावण सोमवार पूजेचं हेच फळ द्याल का? नाही प्रभू, असं नको करायला. परमभक्तासाठी मला हा विधी बदलावा लागेल. मी अमरच्या जीवन रेषेतून अल्पायुष्य योग काढून टाकतो आणि त्याला दीर्घायुष्याचे आशीर्वाद देतो. माता पार्वतीच्या आग्रहाने भगवान शिवाने त्या मुलाला जिवंत होण्याचा वर दिला. काही क्षणातच तो जिवंत होऊन उठून बसला. शिक्षण पूर्ण करून अमर मामासोबत आपल्या नगराकडे निघाला. मामाजी, मी काशी नगरीत थांबून यज्ञाचे आयोजन करू इच्छितो. भगवान भोलेनाथांनी मला नवं जीवन दिलं आहे, म्हणून हीच माझी इच्छा आहे. ठीक आहे अमर, आपण एक दिवस येथे थांबून यज्ञाचं आयोजन करूया. अरे, हा तर तोच मुलगा आहे ज्याच्याशी राजकुमारी चंद्रिकेचा विवाह झाला होता. महाशय, माझी कन्या आजही तुमच्या वियोगात तुमची वाट पाहत आहे. कृपया तिला स्वीकारा आणि मला कृतज्ञ करा. जानकी, जर अमर सुखरूप परतला नाही तर आपण इथेच प्राण त्याग करू. स्वामी, मी माझ्या पुत्राला न पाहता व्याकुळ होत आहे. तुम्ही त्याच्या अल्पायुष्याबद्दल का लपवलं? माझ्या लेकराला माझ्यापासून दूर का पाठवलं? मी माझ्या पुत्राविना जिवंत राहणार नाही. तेवढ्यात दारावर एका सेवकाने टकटक केली. राजकुमार अमर आणि राजकुमारी चंद्रिका तुमच्या समोर पोहोचणारच आहेत. तुम्ही अजिबात चिंता करू नका. म्हणूनच ही वार्ता त्यांनी पाठवली आहे. साहुकार आपल्या पत्नीसोबत आणि मित्रांसोबत नगरद्वारावर पोहोचतो. आपल्या पुत्राच्या विवाहाची वार्ता ऐकून आणि पुत्रवधू राजकुमारी चंद्रिकेला पाहून त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्याला भगवान शिवाने स्वप्नात दर्शन देऊन मोक्ष दिला. भगवान शिवाची भक्ती करत करत सोमनाथाला मोक्ष प्राप्त झाला. जो कोणी श्रावण सोमवारचे व्रत करतो किंवा कथा वाचतो अथवा ऐकतो, त्याचे सर्व दुःख दूर होतात आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. अशा प्रकारे ह्या लोकात सर्व सुखांचा उपभोग घेऊन शेवटी तो शिवलोकाला प्राप्त होतो. तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया एका नवीन कथे.